लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसला होता त्याची तारीख या ठिकाणी फिक्स झालेली आहे। अधिकृत माहिती या ठिकाणी काल संध्याकाळी किंवा काल रात्री या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विटरच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून दिलेली आहे। टीव्ही चॅनलवर पण सगळीकडे आलेलं आहे की रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पैसे येणार आहेत आणि ही गोष्ट तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे की रक्षाबंधनाच्या अगोदर तुम्हाला पैसे भेटणार आहेत। तर याच्यामध्ये काही नवीन मोठी गोष्ट झालेली नाहीये कारण की हे सगळ्याला माहितीच होतं। लाडकी ताईंनो महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्या ताईंना या ठिकाणी 12वा हप्ता भेटला नाही, मागच्या वेळेस भेटला नव्हता, त्यांच्यासाठी या ठिकाणी कोणतीच बातमी समोर आली नाहीये, त्यांच्याबद्दल त्यांनी काहीच सांगितलेलं नाही। ही पहिली दुःखाची बातमी। लाडक्या ताईंनो आनंदाची बातमी तुम्हाला मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे, पण तुम्हाला दुःखाच्या नाराज करणाऱ्या बातम्या अगोदर सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तर लाडक्या ताईंनो या ठिकाणी दुःखाच्या 2 बातम्या आलेल्या आहेत आणि आनंदाची 1 बातमी समोर आलेली आहे। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा लाडक्या ताईंनो, कारण की हा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा असणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कोणीच थांबवायचा नाही। तर लाडक्या ताईंनो सगळ्याला असं वाटतंय का आपल्याला हा 13वा हप्ता भेटायला पाहिजे, कारण की आता केवायसी पण आलेली आहे। 2 दिवसापूर्वीच त्याचा अपडेट आलेला आहे, पण ती वेबसाईट चालत नाहीये, त्याच्यामुळे आणि का चालत नाही ते पण तुम्हाला सांगणार आहे, पण त्याच्यामुळे मी ते अपडेट दिलं नव्हतं लाडक्या ताईंनो। पण लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, केवायसी तुमची कंप्लीट करणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या पात्रतेमध्ये बसायचंय, हे पण गोष्ट महत्त्वाची आहे। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। जर तुम्हाला परत सांगतोय लाडकी ताईंनो, इथून पासून पुढे तुम्हाला जर सगळे हप्ते हवे असतील तर व्हिडिओ एकदम महत्त्वाचा असणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, कारण की लाडक्या ताईंनो सरकारने यावेळेस खूप कमी पैसे मंजूर केले आहेत। परत सांगतोय लाडक्या ताईंनो, यावेळेस सरकारने जवळजवळ 300 ते 400 कोटी रुपये कमी मंजूर केलेले आहेत। पहिली दुःखाची नाराज करणारी बातमी तुम्हाला मी सांगितलेली आहे। लाडक्या ताईंनो बघा, आपल्या चॅनलवर एकदम विश्वासार्हतेच्या बातम्या सांगितल्या जातात। आता दुसरी दुःखाची बातमी पण तुम्हाला मी सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो बघा, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी अगोदर अपडेट काय आलं ते सांगतो। बऱ्याच ताईंना अजून अपडेट माहित नसेल, काल रात्री पण बऱ्याच ताईंना मी व्हिडिओच्या किंवा एक त्याच्यामध्ये मी पोस्ट पण टाकली होती की काल हप्ता तारीख फिक्स झाली, पण तरी पण ज्या ताईंना अजून व्हिडिओ माहित नसेल तर त्यांच्यासाठी आधी मी बातमी दाखवते। बघा, एक आनंदाची बातमी आलेली आहे, एक 2 दुःखाच्या बातम्या आल्यात आणि केवायसी नसेल तर हप्ता मिळणार नाही का, तर याच्याबद्दल पण तुम्हाला मी बातमी देणार आहे। बऱ्याच ताईंमध्ये सर आमची केवायसी झाली नाहीये, मग आम्हाला हा 13वा हप्ता भेटणार आहे का नाही, तर त्यांनी काळजी करू नका लाडक्या ताईंनो। एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतोय लाडक्या ताईंनो, एक छोटा प्रश्न, त्याचं प्रत्येक ताईंनी उत्तर द्यायचं आहे, कारण रक्षाबंधनाच्या अगोदर पैसे भेटणार आहेत हे तर सगळ्यालाच माहित होतं। तुम्हाला तर सगळ्यालाच माहित होतं की रक्षाबंधनाच्या अगोदर पैसे सरकार देणार आहे। लाडक्या ताईंचा हा मोठा कार्यक्रम असतो, पण या ठिकाणी जर तुम्हाला 12वा हप्ता भेटलेला असेल आणि तुमच्या घरामध्ये जर 2 पेक्षा जास्त व्यक्ती नसतील तरच तुम्हाला या ठिकाणी हा 13वा हप्ता भेटणार आहे। कारण की लाडक्या ताईंनो या ठिकाणी केवायसी पण समोर आली, त्याच्यामुळे आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 12वा हप्ता भेटला आहे का नाही ते गोष्ट सांगायचंय, कारण की 13व्या हप्त्याला खूप कमी बजेट मंजूर झालेलं आहे। एक दुःखाची बातमी तुम्हाला, पहिली दुःखाची बातमी सांगून टाकलेली आहे लाडक्या ताईंनो। दुसरी दुःखाची बातमी पण तुम्हाला मी सांगणार आहे आणि आनंदाची बातमी पण सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा लाडक्या ताईंनो। बघा, आदिती तटकरे मॅडमचं 14 तासापूर्वीच म्हणजे काल रात्रीच या ठिकाणी काय झालेलं हे ट्विटर आलेलं आहे की बघा त्यांनी काय सांगितलं, लाडक्या बहिणींनो रक्षाबंधनाची भेट भेटणार आहे। आता एक लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, ही काय मोठी गोष्ट नाही। तुम्हाला मी मागच्या आठवड्यामध्ये सांगितलं होतं की रक्षाबंधनाला तुम्हाला त्याच्या अगोदरच तुमचे पैसे तुम्हाला भेटणार आहेत, पण या ठिकाणी त्यांनी फक्त 1,500 रुपये या ठिकाणी मंजूर केलेले आहेत। तुम्हाला मी दाखवतो बघा, 1,500 रुपये या ठिकाणी वितरण होणार आहे। आता एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या ताईंनो, तुम्हाला 3,000 रुपये भेटणार नाहीत, कारण की मागच्या वर्षी बघा निवडणुका होत्या, निवडणुकामुळे त्यांनी 3,000 रुपये दिले होते, पण यावेळेस निवडणुका अजून डिक्लेअर झालेल्या नाहीयेत, त्याच्यामुळे 1,500 रुपये तुमच्या अकाउंटला भेटणार आहेत। पण एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या ताईंनो, याच्यामध्ये तुम्ही जर वाचलं, आता आपण ही वाचूया अगोदर, बऱ्याच ताईंना माहित नाहीये हे काय आहे, तर मी कारण मी वाचलं त्याच्यामुळे मला माहिती आहे सगळ्या गोष्टी, म्हणून तुम्हाला डायरेक्ट मी सांगत आहे, पण तुम्हाला अगोदर वाचून दाखवतो। आणि याच्यामध्ये कुठंच 12व्या हप्त्याच्या ताईबद्दल बोललेलं नाहीये।
परत सांगतो लाडक्यानो, आता दुःखाची दुसरी बातमी तुम्हाला सांगायला लागलोय. दुःखाची दुसरी बातमी आहे की 12वा हप्ता ज्या ताईंना भेटलेला नाही त्या ताईंबद्दल या ट्विटरमध्ये किंवा त्यांनी काहीच अपडेट दिलेलं नाही. हे तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं. 30 जुलैचा व्हिडिओ जाऊन मी बघा, त्याच्यामध्ये तुम्ही स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की यावेळी GR मध्ये खूप कमी पैसे आलेले आहेत. बघा, सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ मी टाकला होता. निधी मंजूर झाल्या तुम्हाला मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की लाडक्या ताईंनो, तुमचे यावेळेस खूप कमी पैसे मंजूर झालेले आहेत. बघा, 4,500 कोटी म्हणजे 3,750 कोटीवरून डायरेक्ट या ठिकाणी किती एक 3200-3300 कोटीवर आलेला आहे. म्हणजे जवळजवळ 300-400 कोटी रुपये अजून तुम्हाला मंजूर झालेले नाहीत. म्हणजे तुमच्या बऱ्याच लाडक्या ताई या ठिकाणी कमी होणार आहेत. 13वा हप्ता पण बऱ्याच अजून लाडक्या ताईला कमी भेटणार आहे. लाडक्या ताईंनो, त्याच्यामुळे मी सरकारकडे मागणी करत आहे. बघा, आता आनंदाची बातमी तुम्ही म्हणत असाल की सर आनंदाची बातमी काय, ती तरी सांगून टाका. आनंदाची बातमी ही आहे लाडक्या ताईंनो, आपण जे सरकारकडे मागणी करत आहोत त्या मागण्या थोड्या थोड्या पूर्ण होत आहे. आनंदाची बातमी काय आहे तर लाडक्या ताईंनो, बघा, आपण जे सरकारकडे मागणी करत आहोत की 3,000 रुपये आपल्याला अकाउंटला द्यावेत. काय मागणी होती लाडक्या ताईंनो, लक्षात घ्या. आणि ती मागणी आपण सगळ्या गरीब लाडक्या ताईंसाठी करत होतो की बघा, जसं मागच्या वर्षी तुम्ही रक्षाबंधनाला 3,000 रुपये दिले होते, तसेच यावेळेस पण रक्षाबंधनाला 3,000 रुपये द्यावेत. पण सरकारने या ठिकाणी मागणी मान्य केलेली नाहीये. 1,500 रुपये सरकारने या ठिकाणी पण देणार आहे. पण लाडक्या ताईंनो, आपण जी मागणी करत होतो तर लाडक्या ताईंनो, याला प्रचंड प्रतिसाद पण मिळालेला आहे. ही आनंदाची बातमी आहे. लाडक्या ताईंनो, बघा, लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस मागणी करायला सुरुवात केली होती एक 10 ते 15 दिवसापूर्वी की बाबा यावेळेस 3,000 रुपये पाठवा, 3,000 रुपये पाठवा, तर पहिले आनंदाची बातमी ही आली होती समोर की सकाळ न्यूजपेपरनी आपली बातमी लावली होती. लाडक्या ताईंनो, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की सकाळ न्यूजपेपरला पण आलं होतं की यावेळेस पण 3,000 रुपये भेटायला पाहिजे, गिफ्ट भेटायला पाहिजेत किंवा 2 हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत. नंतर साम टीव्हीनी पण बातमी लावली होती, TV9नी पण बातमी लावली होती. तर लाडक्या ताईंनो, बघा, आपले जे व्हिडिओ या ठिकाणी आपण जे मागणी सरकारकडे करत आहोत तर ही सरकारपर्यंत पोहोचत आहे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या लाडक्या ताईंनो. आणि याच्यामध्ये माझा एकट्याचा विजय नाहीये किंवा एकटा माझे या ठिकाणी यश नाहीये, तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणीचं या ठिकाणी यश आहे की बाबा आपण ज्या मागण्या करायलो, कुणी ना कुणी महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीच्या मागे खंबीरपणे उभा राहिला पाहिजे. तर लाडक्या ताईंनो, बघा, या रक्षाबंधनाला हा लाडका दादा तुमच्यासाठी एक माझ्याच तर्फे तुम्हाला एक भेट असणार आहे. जसं तुम्ही मला लाडका भाऊ मानतात, तर माझी एक तुम्हाला एक भेट असणार आहे लाडक्या ताईंनो की तुमच्या सदैव पाठीशी असणार आहे. खंबीरपणे कोणी सपोर्ट करो नसता कोणी सपोर्ट नको करो, मी तुमच्या पाठीशी असणार आहे लाडक्या ताईंनो. आणि तुमच्यासाठी झटत राहणार आहे, झगडत राहणार आहे. बघा, मागणी मान्य करणं हे त्यांच्या हातात आहे. मागणी करायला आपलं कर्तव्य आहे की आपण मागणी करायला पाहिजे. हातावर हात जर ठेवून आपण जर बसत राहिलो की बाबा सरकार टाकन, बघा GR येतात, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, सरकार असं टाकणार, फेसबुकवर ट्विटरवर टाकणार, त्यांच्या स्वरूपात 1,500 रुपये देणार. बघा, सरकारने एक ते एक तारीख फिक्स केलेली नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने 3,000च्या ऐवजी 1,500 रुपये दिलेत. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारने 12व्या हप्ता ज्यांना भेटला नाहीये त्या ताईंना त्यांच्याबद्दल काहीच बोललेलं नाहीये. तर सरकारकडे विनंती करत आहे, ज्या ताईंना 12वा हप्ता भेटला नव्हता त्यांना कमीत कमी हा तरी हप्ता टाका, म्हणजे टाका. लाडक्या ताईंनो, तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी ही मागणी करत आहे. खुशखबऱ्या तर भरपूर येत जात राहतील, पण ह्या मागण्या करणं खूप गरजेचं आहे. सगळेजण सपोर्ट करत असतील, ज्यांना 12वा हप्ता भेटला नसेल त्यांनी सगळ्या लाडक्या ताईंनी सपोर्ट करायचा आहे. आणि ज्या लाडक्या ताईंना हप्ता भेटला होता 12वा त्यांनी पण सपोर्ट करायचा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा लाडक्या ताईंनो, कारण की सगळ्याला न्याय भेटायला पाहिजे. सगळ्यांसाठी आपल्याला झटायचं आहे लाडक्या ताईंनो. हा लाडका दादा बघा तुम्हाला खूप चांगली माहिती देणार आहे, तुमच्यासाठी झटणार आहे. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.